मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला दौऱ्यादरम्यान प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक, मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा कंत्राटी स्वरूपात घेता येणार 1 ते 3 वर्षांसाठी काम करण्याची संधी, राज्य सरकारचा मोठा निर्णय। नाशिकमध्ये बांगलादेशी महिलेला अटक, महिलेकडून बनावट आधार कार्ड आणि मतदान कार्ड जप्त। 3 वर्षांपासून नाशकात प्रियकरासोबत महिलेचं वास्तव्य। सिडकोकडून 22,000 घरांसाठी लॉटरी, सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार। वाशी, खारघर आणि द्रोणागिरीमध्ये मिळणार घरं। सौदी अरेबिया देशानं भारतासह 14 देशांमधला वर्क व्हिसा केला ब्लॉक। हा वर्क व्हिसा तात्पुरत्या स्वरूपात ब्लॉक केल्याची सौदी अरेबिया सरकारची माहिती। हिंगोलीमधल्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस, वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। शादी.com वरनं महिलेची ओळख करून केली आर्थिक फसवणूक, जवळपास 3 कोटी 17 लाखांचा घातला गंडा। पिंपरी चिंचवड शहरातला धक्कादायक प्रकार। नवी मुंबईच्या वाशीमध्ये ज्येष्ठ नागरिकाची सायबर फसवणूक, तब्बल 4 कोटी 76 लाख रुपयांची फसवणूक। या प्रकरणी पोलिसांकडून दोघांना अटक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।